स्मार्ट एन्व्हायरो सिस्टम्स परिवाराच्या वतीने आपण स्वागत करूया राहीबाई सोमा पोपरे यांचे, ज्यांना प्रेमाने बीज माता म्हणून ओळखले जाते. त्या महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शेतकरी आणि बीज संरक्षक आहेत. त्यांनी पारंपरिक बियाणांचे जतन करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे. स्मार्ट एन्व्हायरो सिस्टम्स तर्फे महिला दिनानिमित्त आयोजित सेलिब्रेटिंग वुमेन इन सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमात आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत. राहीबाई, आपण आपले नाव खऱ्या अर्थाने सार्थक केले आहे. राही म्हणजे मार्ग दाखवणारी व्यक्ती, आणि आपल्या या कार्यातून आपण समाजाला शाश्वत शेतीसाठी योग्य दिशा दाखवण्याचे मोठे कार्य करत आहात. नमस्ते राहीबाई, आपले मनपूर्वक नम स्वागत. जर आपली नमस्कार. हरकत नसेल, आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. चालेल चालेल. आपण सेंद्रिय शेती कशी सुरू केली आणि सेंद्रिय शेतकरी होण्याचा आपला प्रवास कसा होता? तसेच ही सुरुवात करण्यासाठी आपल्याला प्रेरणा कशी मिळाली? सर, हे लहानपणापासून शेती काम माहिती होतं आणि पहिल्यापासून मी शेतीच मला माहित होतं, दुसरं काय नव्हतं माहिती. पण जोपर्यंत सेंद्रिय शेती होती, गावरान बेन होतं, तोपर्यंत कुठलेच आजार म्हणून असे कुठलेच माहीत नव्हते. कारण माझं माहेर आणि सासर तेच गाव, कोंबाळणं गाव. आणि वडिलांच्या घरी खूप गरिबी होती. गरिबी असल्यामुळं वडिलांनी आम्हाला शेती कामं शिकवलं आणि पारंपरिक जे ज्ञान आहे हे घरातच दिलं. का घरामध्ये ज्ञान, समाजात कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. चांगल्या कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. हे पारंपरिक शब्द मी वडिलांच्या घरीच ऐकलेले होते आणि तो एक एक शब्द मी डोक्यात साठवून ठेवला होता. आम्ही 7 बहिणी होतो. वडिलांची गरिबी असल्यामुळं माझं 12 वर्षीच लग्न झालं ह्याच गावामध्ये. आणि ह्या गावामध्ये लग्न होऊन आले इकडं, पण मला सासू सासऱ्यांबरोबर मालकांबरोबर शेती कामच करायचे. पण तोपर्यंत सगळे सेंद्रिय शेती होती, गावठी बेन होतं. काही दिवसापूर्वी माझ्या शेतामध्ये हायब्रिड बेन आलं, केमिकल खतं आले, औषधं आले. तेव्हापासून माझ्याच घरामध्ये हळूहळू खूप आजार सुरू झाले. माझ्या गावाला रस्ता पण नव्हता. इथून 10 किलोमीटर 20 किलोमीटर मला पाठीची बाळं बांधून दवाखान्यात जावं लागायचं. आणि मग जाता जाता एक दिवस माझ्या डोक्यात विचार आला का आपलं बाळपण खूप कठीण होतं. म्हणजे माझं बालपण मी 40 वर्ष गाईच्या गोठ्यात प्रवास केला. 4 बाळांना जन्म गाईच्या गोठ्यात दिला. संध्याकाळचं बाळ जन्मलं तर सकाळचं सगळे कामं मी केले, शेतातले घरातले पण सगळे कामं केले. 7 दिवसापासून बाळा पाठीची बांधून शेतात कामं केले. पण असा आजार, थकवा, कधीच दवा डॉक्टर कधीच आढळला नाही. आणि नंतर मला असा विचार आला का घरात आपल्या सुविधा झाल्या, एवढ्या घरात सुविधा होत गेल्या, तेव्हापासून आजार घरात शिरले. मग हे मी विचार करीत गेले, विचार करत आले दवाखान्यात. तिथून घरी आल्यावर माझ्या डोक्यात मी संध्याकाळी कुटुंब सकाळचं उठले, सगळ्या शेतीमध्ये फिरले. एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले. बांधव बसून मी विचार केला का मला हे आजार शोधायचे होते, कुठून येतात घरात म्हणून. मग बांधव बसून मी विचार केला, आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरतोय. पहिले शेतीला खत औषधं नव्हते, आता किती प्रकारचे खत देतोय, किती प्रकारचे फवारे मारतोय, किती प्रकारचं हायब्रिड बियाणं आणून शेतामध्ये पेरतोय. असा विचार करता करता बांधव बसून माझ्या लक्षात आलं की या केमिकल खतांमुळे, औषधांमुळे घरात आजार सुरू झाले. मग मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं. संध्याकाळी कुटुंब बसवलं आणि मी लागले बोलायला, केमिकल खत औषधं वापरायचे नाही, हायब्रिड बियाणं आणायचं नाही. आपले जी पारंपरिक शेती होती, शेण खतावर सेंद्रिय पद्धतीनं ही शेती करायची, गावरानच बेणं पेरायचं, लावायचं. तर त्या टायमाला मला घरातून पण खूप मोठा विरोध झाला. आणि विरोध झाल्यामुळं मला त्याचा खूप राग आला. मी एक शब्द वापरला का आजपासून मी घरात काहीच बघणार नाही. मग मी थोडे दिवस गप्प बसले. 8 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी पडला. तो इथं अकोल्यामध्ये 5 दिवस ऍडमिट, संगमनेर मध्ये 3 दिवस 4 दिवस.
मला राग आला होता, मी बघाय पण नाही गेले. मग तिसऱ्या दिवशी मी संगमनेरला गेले तर बाळाची जगायची पण शक्यता नव्हती. तिथून ते चौथ्या दिवशी नाशिकला पाठवलं. नाशिकला पाठवले, आमचा असा प्रवास आला का जवळ 1 रुपया सुद्धा नाही राहिला. मग मी थोडंसं सोनं होतं गळ्यामध्ये ते मोडलं आणि तिथून मुंबईला नेलं. 1.5 महिना दवाखान्यात मुंबईला होतं. मला तिथं नातेवाईकांनी मदत केली, भरपूर लोकांनी पण पैशाला मदत केली आणि 1.5 महिना दवाखान्यात होतं. त्यावेळेस मला 1.5 लाख रुपये लागले. हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. आणि घरी आल्यावर मग मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागले. आवताचे बैल विकले, म्हशी विकल्या, शेळ्या बकर सगळे काही विकल्या गेले. हा माझ्या घरामध्येच हा परिणाम घडला. तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. आवाज येतोय सर? हो, येतोय, येतोय. आणि मग माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मी सगळं देशी बियाणं गोळा केलं, गावरान बियाणं गोळा केलं. कोणाकडून 1 बी आणली, कोणाकडून 2 आणले, कोणाकडून थोडेसे दाणे आणले. त्याचा वाढवा करून सेंद्रिय पद्धतीनं माझी मी करून खाऊ लागले. आणि त्या टायमाला पण मी ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून आले का मग इथं समाज एक लहानपणापासून समाजात चांगलं काम करायचं होतं. पण मी शिकलेली नाही, मला लिहिता वाचता येत नाही. मला माझं कोंबळणं गाव सोडून कुठं जायचं पण माहित नव्हतं. मग मी ऊस तोडून आल्यावर रोपं तयार करू लागले. त्याच्यावर बचत गटाला 1 रोप देऊ लागले पाऊस पडल्यावर. मग हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले, त्याला पण मी 1 रोपच देऊ लागले. माझ्याकडे पैसा नसायचा काही वाण घ्यायला. मग एक बाईक संस्था इथं बचत गटांबरोबर काम करायला आली. आणि बचत गटांबरोबर काम करायला आल्यावर मी त्यांच्या मार्फत ते रोप देऊ लागले. रोप त्याच्या मार्फत ते बाहेर गावाला नेऊ लागले. त्याच्या मग मला 4 रुपये भेटू लागले त्या रोपाचे. मला अजून काम करायची थोडी ऊर्जा आली. आणि रोपानिमित्त बाईक संस्थेशी माझी खूप चांगली ओळख झाली. आणि मी हे बी पाऊस पडून गेला होता, शेतात चालले होते बी लावायला. तिथं मी बी लावायला चालले होते. साठे साहेब त्यांचे 2-3 मित्र होते. ते आले, रोपानिमित्त ओळख होते का मग घराकडे वळाले. मी परत डोक्यावर टोकरी घेऊन शेतात चालले होते. ते आले तर परत मागं फिरले, दारामध्ये टोकरी ठेवून गप्पा मारीत बसले. मग त्यांनी मला विचारलं, मावशी कुठं चालले होत्या? म्हणलं चाले पाऊस पडलाय शेतात बी लावाय. ते म्हणे कशाचे गथुडे एवढे सांगा ना आम्हाला. म्हणले अहो हे सगळं बिये म्हणले. ते म्हणे ह्या बियाचे नाव सांगा. तर म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नाव सांगू. मग त्यांनी मला परत विचारलं, मावशी हे कोणत्या बाजारातून आणलंय? म्हणले नाही सर बाजारातून नाही, हे पारंपरिक घरच आहे आणि सगळं काही गावरान आहे. मग ते मला परत विचारतात का मावशी लोक नवीन आणतात, नवीन करताय, तुम्ही काय हे घरच ठेवलं? मग आता जो मी परवास तुम्हाला सांगितला हा मी त्यांना सांगितला. त्यांना सांगितल्याच्या नंतर मग ते गेले. ते तिसऱ्या दिवशी परत आले, तेव्हा मी मातीच्या मडक्यातून राखेतून काढून आणि मोठ्या प्रमाणामध्ये चाळीत होते पेरायला. ते आल्यावर म्हणतात, मावशी हे काय करतात? म्हणले सर पारंपरिक आम्ही मातीच्या मडक्यामध्ये राखेत बी ठेवतो. मग यांनी काय होतंय म्हणे, तर म्हणलं यांनी 3 वर्ष उगवून चांगली राहती आणि खाण्यासाठी आपल्याला 10 वर्षापासून टिकून राहतं, त्याची चव पण बदलेली नाही. मग हे सगळं साठे सरांनी विचारून घेतलं. आणि मग त्यांनी ते म्हणे मावशीक जर एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्याय पाहिजे. मग त्याला खूप मोठी मदत दिली बचत गटाच्या माध्यमातून, बाईक संस्थेच्या माध्यमातून. आणि त्यांच्या मदतीनं हे काम खूप लोकांपासून गेले, खूप जगापासून गेलं. मग काही लोक म्हणतात गावठीला पीक नाही, गावठीला उत्पन्न नाही. मग बचत गटाच्या माध्यमातून हे काम सुरू केलं, बाईक संस्थेच्या माध्यमातून. माझ्या शेतामध्ये मग एका काडीपासून किती काड्या, एका काडीला किती फुटवा होतोय, एका दाण्यापासून किती दाणे तयार होते, एका बी पासून किती बी तयार होतय, हे बचत गट, शेतकरी गट माझ्या शेतामध्ये बाईक संस्थेच्या मदतीने येऊ लागले. आणि ते लोकांना दाखवायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. मी 4 जाती हायब्रिड भात लावले, 4 जाती गावठी भात लावले, सारखंच माती सारखंच पाणी. पण रासायनिक खत कोणतंच दिलं नाही. रासायनिक खत ना दिल्यामुळं जे गावरान होते त्याला 4ला दाणे आले आणि जे हायब्रिड होते त्याला लोंबी सुद्धा नाही आली. मग हा फरक मी बाईक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सगळं काही दाखवून दिलं. तिथून मग मला सरांनी खूप मोठी मदत दिली, बाईक संस्थेने खूप मोठी मदत दिली. ठिकठिकाणी आम्ही टॉल लावू लागलो. टॉल लावून जगावर समाजाला माहिती केली, काही मुलाखती जावं लागल्या. मग अशा
अशा याच्या कारणामुळे एक खूप मोठं काम झालंय. मग या कामामुळे आता बरेच ठिकाणी लोक मला पण बोलवतात आणि माझ्याक पण शेती बघायला लोक येतात, बिन यायला येतात, बेसागरीचे मुलं येतात आता. म्हणजे मला नंतर खूप लोकांनी अडचण आणली या कामामध्ये, खूप लोकांनी विरोध केला, पण मी खंबीरपणे उभी राहिले का तुमचा आज विरोध झाला तरी तुम्हाला कधी ना कधी इकडेच वळावं लागेल. आता मोठमोठ्या कृषी केंद्रावर मला बोलवतात, कुलगुरू बोलवतात, माझ्याकडून माहिती घेतात. आणि माझं एक स्वप्न आहे का हे गावरान जे बी आहे हे बाईक संस्थेच्या मदतीनं आणि साठे सरांच्या मदतीनं ही एक बीज बँका छोट्याशा घरामध्ये आम्ही बीज बँका स्थापन केली. एक पाईपचे सोनवणे साहेब होते, कवठाळे साहेब होते, पाईप संस्थेच्या मदतीनं छोट्याच्या घरात बीज बँका स्थापन केली. आणि तर मला मोठी बीज बँका चंद्रकांत दादानी मोठी बीज बँका बांधून दिली. तर आता माझ्या बीज बँकेचं काम महाराष्ट्रातली ही पाईप संस्थेनी पहिली बीज बँका स्थापन केली. आणि ह्या बँकेच्या माध्यमातून आता खूप लोक माझ्याकडे येतात, खूप लोक शिकायला येतात, बिन यायला येतात, मला पण प्रत्येक ठिकाणी बोलवतात. मग माझं असं स्वप्न आहे का हे गावरान बी प्रत्येक शेतकरीच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने पिकवलं पाहिजे, प्रत्येक ह्या गावरान बियाचा हा प्रसार झाला पाहिजे. कारण हे गावरान हे जुनं ते सोने, कारण जुने लोक गावरान खात होते तर त्यापर्यंत कुठलाच आजार नव्हते. आणि आता घराघरामध्ये कॅन्सर, बीपी, शुगर, तर हे सगळं आपल्या खाण्यातून आजार आलेत. याला कारणीभूत फक्त केमिकल खत आणि औषध. तर मी म्हणते प्रत्येकाने जर सेंद्रिय शेतीकडे वळलं, प्रत्येकाने गावठी बेण्याकडे वळलं, तर खरोखर मागचे जे लोक होते 105 वर्षे 107 वर्षे जगायचे आणि आता 50 ते 60 वर्षे येत नाही. मग हा प्रकार आला कुठून, कसा आला? हा मी शाळा नाही शिकले सर, पण एक निसर्गाची शाळा शिकले. आणि निसर्गाची शाळा समाजाला सांगते मी. एक या काळ्या मातीचं नातं जोडलं आणि ह्या काळ्या मातीला कसं वाचवायचं, आपले आजार कसे दूर करायचे, हे काम बाईक संस्थेच्या माध्यमातून मी हातात धरलं, साठे सरांच्या माध्यमातून. आणि हे आता प्रत्येक गावात जातंय. तर माझं स्वप्न आहे प्रत्येक गावात एक एक बीज बँका झाली पाहिजे, प्रत्येक गावात एक एक रायबाई तयार झाली पाहिजे, आणि प्रत्येकाच्या दारात शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, आणि प्रत्येकाच्या ताटात विष मुक्त भाजी गेली पाहिजे, असं माझं स्वप्न आहे सर. अ, खूपच छान. आधुनिक जे जीवनशैली शहरात लोक जगतात आहेत, त्यांना तुम्ही काय हो. संदेश देऊ शकाल शहरातल्या लोकांसाठी? नाही, शहरातल्या लोकांसाठी मी तर आता मला बऱ्याच लोकांनी विरोध केला, पण तो विरोध आज खरा झालाय का बाज जे शहरात लोक आहेत हे काय खायचं आणि काय नाही खायचं हे त्यांना कळतच नाही. मग मी सांगते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगलं आहे ते आरोग्याला घातक आहे. आणि शहरात जे आहेत हे पैसे देऊन विष घेतात आणि ते खातात आणि म्हणून तर कुठंतरी आजाराला बळी पडतात. आणि मग काय खायचं काय नाही खायचं हे जेच त्यानं ठरवलं पाहिजे. मी म्हणते 10 भाज्या खातात तर आपण 2च भाज्या खा, पण आपलं आरोग्य चांगलं ठेवा आणि त्या विषमुक्त भाज्या खाल्ल्या पाहिजे. त्याच्यासाठी हे काम गावोगाव सुरू झालं पाहिजे. आपण रानभाज्या वाचवल्या पाहिजे. आपण जे एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती आहे, तर त्या रानभाज्या वाचवल्या पाहिजे. आपलं जे मुख्य अन्न काय खातोय, आपलं काय खाते, ज्वारी, बाजरी, भात, नागली, वरई, राळा, तूर, मठ, मूग, उडीद, हरभरा हे आपण खातच नाही ना. आपण आज नुसतं चायनाच्या मागे लागलोय. तर माझं एक सांगणं आहे का आपण चहा चटणी भाकर खा, पण ही चायना खरोखर कोणी खाऊ नये. मला ही जो शेतकरी चायना पिकितोय ना तो स्वतः कधीच खात नाही, का तर त्याला माहित राहतं याला किती विषारी औषधं मारतोय आपण. म्हणून शहरातल्या लोकांनी सुद्धा जे खायचं नाही खायचं तेच खाऊन राहिले शहरातले लोक, आणि मुलांना पण तेच देऊन राहिले. मुलांना नाश्त्याला म्हणलं तर आपण मॅगी बनवितो, काय कुरकुरे मुरमुरे हे नका ना देऊ. मग आपलं जे खाद्य मेन अन्न तेच आपण खाल्लं पाहिजे आणि त्याच भाज्या खाल्ल्या पाहिजे, तरच आपले हे आजार दूर होतील. बरोबर, बरोबर. तुम्ही बीज संरक्षणाचे काम करता आणि तसेच तुमच्या हो. जीवनशैलीमधून भारतीय संस्कृती जपताना दिसतात. परदेशी गोष्टींचं हो. अनुकरण तुम्ही टाळतात. याबद्दल तुमचं काय हो. मत आहे?
अनुकरण तर मी टाळत असते सर. हे एक एक शब्द आता जसे शिक्षण घेतात मुलं, एक एक शब्द शिक्षणासारखा एक एक निसर्गातून मी हे एक एक निसर्गातून हे ज्ञान घेतलंय. आणि हे ज्ञान पारंपरिक वडिलांकडून सासू सासऱ्यांकडून हे ज्ञान मी एक एक शब्द लिहून ठेवतात हा डोक्यात साठवून तो मी माझ्या स्वतः करता त्याचा वापर केला ह्या ज्ञानाचा. आणि मग समाजासाठी केला. तर हे एक एक ज्ञान मी तर माझ्या मनाने असं म्हणते का मला या निसर्गाने शिकवलंय. आणि ही निसर्गाची शाळा आज मी समाजाला सांगते. तर मी सुद्धा शिक्षण वर्गामध्ये आता मी शाळा नाही शिकले पण मोठमोठ्या कॉलेजवर मला बोलवतात. मी सुद्धा मुलांना सांगते का तुम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान नाही घेतलं पाहिजे, तुम्ही निसर्गाचं ज्ञान घेतलं पाहिजे, तुम्ही ह्या मातीचं ज्ञान घेतलं पाहिजे. आपल्याला निसर्ग वाचवायची खूप गरज आहे. आपण देशी झाडं आता राहिलेच नाही आपले, आपण देशी झाडं वाचवले पाहिजे, आपण हा निसर्ग वाचवला पाहिजे. आणि खरोखर आपण काळी माती वाचवली पाहिजे, कारण काळी माती तुमची आमची सगळ्यांची अन्न देती माता आहे. आणि ही माती जर संपली, आपण आजारी जातो कुठंतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, पण ही माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर कोण वैद्य बघणार आहे आपण. मग याच्यासाठी कारण माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आपण चांगलं, ना आपण चांगलं असलं तरी पुढची पिढी चांगली घडणार आहे. मग पुढच्या पिढीसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी गावठी बेणं वाचवलं पाहिजे. आणि ही काळी आई ही काळी माती वाचवली पाहिजे. बरोबर. ताई, रासायनिक शेती करणारे जे शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? म्हणजे त्यांना त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? रासायनिक शेतात शेती म्हणजे सगळेच लोक करतात का, लोक म्हणतात रासायनिक दिल्याशिवाय शेतीला पीक नाही. मग मी शेतीला आज आपली शेती पिकते, पण मी त्यांना सल्ला देते का आपण जरी तणनाशक भरपूर मारतो, केमिकल खत औषध देतो, ती बाबांनो कवर सहन करणार आहे. मग आपण माती जर संपली तर आपण काहीच करू शकत नाही, आपली पुढची पिढी काही करू शकत नाही. मग आपण त्याच्यासाठी मातीसाठी गांडूळ खत बनवलं पाहिजे, आपण जीवामृत बनवलं पाहिजे, आपण गांडूळ सेंद्रिय शेती शेणखत वाचवलं पाहिजे. याच्यासाठी मी तर लोकांचे पैसे जास्त कळलंय. कारण जे हायब्रिड जे बियाणं आहे, रास आपलं संकरित जे बियाणं आहे किंवा हे भाजीपाला जो आहे याला लवकर उत्पन्न येते, पण त्याची उत्पन्न लवकर येते, आपल्याला पैसा जास्त भेटतो. पण पैसा पैसा धरून आपलं मुख्य अन्न आहे ना, हे सगळं आपण विसरत चाललोय. ताई मी म्हणते एक जे गावठी पिकवा तुम्ही त्याला बाजारभाव जास्त घ्या, पण ते तरी लोकांचं आरोग्य चांगलं ठेवा. आणि शहरातल्या लोकांना मी सांगते, आपण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर एक ताट आणि 10 भाज्या असतात, त्याच्यातल्या 2च भाज्या खा किंवा एकच खा, फक्त आरोग्याला जपा आणि आरोग्य चांगलं ठेवा. आणि आपल्याला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपण हेच केलं पाहिजे, परत जुन्याकडे वळलं पाहिजे. मग मी सांगते, वारंवार सांगत राहते का ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे खायचं ते नाही खात, जे नाही खायचं ते शहरातले लोक खाऊन राहिलेत. बरोबर. अ, राहीबाई, शेवटचा प्रश्न. तरुण पिढीने आपले आयुष्य कसे जगावे, असं काय वाटतं तुम्हाला? तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुणांना तर मी संदेश देते, मी मुलांना संदेश देते का तुम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नका, तुम्ही निसर्गाचं ज्ञान घेतलं पाहिजे, आपल्या शेतीकडे वळलं पाहिजे. आता म्हणलं तर शिक्षण वर्ग सगळा नोकरी बघतो, नोकरी करून करून पैसा कोणी खाऊ शकत नाही, मग आपण नेहमी शेतीकडे वळले पाहिजे. आणि ही शेती मेन आपली शेती आणि माती ही वाचवली पाहिजे. मग तरुण पिढीला मी सुद्धा सांगते का तुम्ही सुद्धा याच्यात ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपला निसर्ग वाचवला पाहिजे, आपली माती वाचवली पाहिजे. काय? तरुण पिढी आज म्हणलं तर सगळी मोबाईल मध्येच आहे. आणि मोबाईल तुम्ही वापरा पण टायमापुरता मोबाईल वापरा, कारण ह्या मोबाईल चांगला पण आहे आणि वाईटही पण आहे. मग त्याच्यामध्ये कधी वापरायचा मोबाईल हा तरुण पिढीनं जे त्यानंच ठरवलं पाहिजे. बरोबर. धन्यवाद राहीबाई. राहीबाई, आपल्या अनुभवामधून आणि विचारांमधून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. शाश्वत शेती, बियाणांचे जतन आणि निसर्गाशी जोडलेली जीवनशैली याबद्दल आपण दिलेला संदेश खूप महत्त्वाचा आहे. स्मार्ट एन्व्हायरो सिस्टम्स परिवाराच्या वतीने आजच्या या सेलिब्रेटिंग वुमन इन सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमासाठी आपण दिलेल्या वेळेबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार. आपले कार्य
असेच अनेक लोकांना प्रेरणा देत राहो हीच शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. राहीबाई, नमस्कार. नमस्कार. माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर तो पण मला माफ करा, आणि चांगला असेल तो घराघरामध्ये घ्या आणि त्याचा पण प्रसार पुढं करा. बरोबर. नक्कीच. तुमचे हे आणि विचार आणि सर, माझ्याकडं आता 154 वाहनाचं रजिस्ट्रेशन झालं, आणि माझ्या शेतामध्ये आता सध्या 19 जातीचा वालघेवडे, 30 जातीचा भाजीपाला, 3 प्रकारचा गहू, 3 प्रकारचा हरभरा, नागली, वरई, म्हणजे हे गावरान जे बिन आहे हे मी स्वतःपुरतं जपलं आहे. फक्त माझ्याकडं का खाण्यासाठी कोणाला देता येत नाही, कारण माझं पीक सगळं वरच्या पावसावर आहे. आता सध्या सगळं वाळून गेलंय माझ्यावालं. आणि मी म्हणते याला पाणी असतं तर मी सगळ्या शेतकऱ्याला एक आनंदानं उभी राहून, कडाला उभी राहून मुलांना दाखवते, शेतकऱ्यांना पीक दाखवते. आणि हे आपण एक भाजी जर की एक अशा एक एक दिवस एक एक भाजी म्हणलं तर मग 15 दिवसातून एक भाजी केली, तेवढा भाजीपाला मी शेतामध्ये पिकवते. मग प्रत्येकाने जर एक एक दोन दोन भाज्या आपल्या दारामध्ये, आपल्या शेतामध्ये किंवा किचन गार्डन मध्ये पिकवल्या तर आपण खरोखर आजारापासून दूर राहू. तर प्रत्येकानं हे केलं पाहिजे. आणि कुंडीमध्ये पण भाजीपाला होतो, आपल्या दारात पण एक येलो होतो, हा सगळ्यांनी केलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. बरोबर. अगदी. धन्यवाद ताई. पुन्हा भेटूया धन्यवाद, आपण. धन्यवाद. धन्यवाद. बाय. हो.